नमस्कार. आपली आजची रेसिपी आहे धपाटे आणि ही रेसिपी बनवली आहे आईने. तर त्यासाठी आपण घेतलेलं आहे कोथिंबीर, जिरे, हिरव्या लाल मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या. पाणी न घालताच हे सर्व मिक्सरमधून बारीक करून घेऊया. धपाट्याच्या पिठामध्ये आपण कांदा आणि कोथिंबीरही घालणार आहोत. आणि आता पिठाचे प्रमाण असं आहे: 2 वाट्या ज्वारी, 2 चमचे गहू आणि 1 वाटी बेसन, चवीनुसार हळद, मीठ. सर्व पीठ एकत्र करून त्यात चिरलेली कोथिंबीर, कांदा, बनवलेलं वाटण घालून घेऊया. थोडं थोडं पाणी घालून आता हे पीठ तयार करून घेऊया. गव्हाचं प्रमाण आपण कमी ठेवलं आहे, त्यामुळे धपाटे खूप छान बनतात. तर आता आपण कणिक बनवून घेतलेली आहे. आता आपण त्याचे धपाटे बनवून घेऊत. पोळपाट्यावर एक स्वच्छ प्लास्टिकचा कागद घेऊन त्याच्यावर तेलाचा हात फिरवून घेऊया. आणि मग धपाट्यासाठी एक छोटासा गोळा घेऊन त्यालाही थोडं थोडं तेल लावत आपण मोठं करून घेऊ. फार पातळही करायचं नाही आणि खूप जाडही धपाटे करायचे नाहीत. मग आता हा धपाटा अलगद उचलून आपण तव्यावर घालूयात. गॅसची आच मंदच ठेवावी. मग त्याच्यावर पाणी शिंपडून एक प्लेट झाकावं अर्धा मिनिटभर. त्यानंतर धपाटे तेल सोडून पलटून घ्यावे आणि दोन्ही बाजूनं खरपूस भाजून घ्यावेत. अशाच पद्धतीनं सर्व धपाटे बनवून घेतलेत. धपाट्यासोबत दही खूपच भारी लागते. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.